मेरा थोड़ा सा कार ऍक्सिडेंट हो गया है. माझी गाडी जाऊन डायरेक्ट धडकली त्याला. माझा फेस पूर्ण ते डॅशबोर्ड वरती आपटला गेला. चांगली जखम झालेली आहे. इथे थोडा मार लागलेला आहे. त्यावेळेस मला लागलं त्यावेळेस मला असं चक्कर येत होती. नमस्कार सर्वांना. माझा आज खूप सर्वांचे मेसेज आले मला की कृष्णा सर काय झालं. तर लाईव्ह ह्यासाठी यावं लागलं की बरेच जण असे फोन करून व मेसेज करून विचारपूस करत होते माझे फॅन्स लोक. तर त्यांना सांगू इच्छितो की आज मी कोलगेट ग्राउंडवरती मॅचला येत होतो. तर ग्राउंड फक्त 2च किलोमीटर अंतरावरती राहिलं होतं आणि अखिल माझा मित्र गाडी चालवत होता आणि मी साईडला बसलो होतो. एक मायक्रो सेकंद फक्त लक्ष माझ्या मित्राच्या अखिलचं मोबाईलकडे गेलं. मॅप बघत होता तो आणि मॅच माझ्यासाठी थांबली होती. आणि अमोल सरांचा फोन आल्यानंतर त्यांना फक्त किती किलोमीटर राहिले ते दाखवायचं होतं. ते सांगत असताना जस्ट लक्ष गेलं अखिलचं आणि समोरच्याने ब्रेक दाबला अचानक समोरच्या गाडीने आणि माझ्या पाठीमागून म्हणजे माझी गाडी जाऊन डायरेक्ट धडकली त्याला अचानक थांबल्यामुळं. कारण अखिलचं लक्ष नव्हतं ड्रायव्हिंग करत असताना. तर माझा फेस पूर्ण ते डॅशबोर्ड वरती आपटला गेला. चांगली जखम झालेली आहे. इथे थोडा मार लागलेला आहे. तर आता एकदम मी ठीक आहे. माझे जेवढे फॅन्स क्लब असतील सर्वांना सांगू इच्छितो मी ठीक आहे. सर्वजण मेसेज करत आहात, मनापासून आभारी आहे. तुम्ही माझी काळजी करत आहात ते आता बरं वाटतं. आणि माझं एक स्वप्न होतं की कोलगेट ग्राउंड माझ्यासाठी खूप लकी ग्राउंड आहे आणि मनापासून थँक्स बोलतो अमोल म्हात्रे जो विक्रोळी संघाचे जे ओनर आहेत. त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून आज त्यांनी मला खेळण्यासाठी बोलवलं. परंतु आज ज्यावेळेस मला लागलं त्यावेळेस मला असं चक्कर येत होती. परंतु मला ती टुर्नामेंट खेळणं खूप गरजेचं होतं. कारण पुण्यावरून एवढ्या लांबून मला अमोलने बोलवलं होतं आणि स्वतः अमोल बोलला कृष्णा तू रेस्ट कर, खेळू नकोस कारण खूप लागले. मी म्हटलं नाही अमोल मला खेळायचंय. आणि विदाऊट पट्टी विदाऊट बँडेज आज मी पहिली मॅच खेळलो आणि परफॉर्म पहिल्या मॅचला काही झालं नाही पण नंतरच्या मॅचला चांगला परफॉर्म झाला. तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल. आता थोडंसं पेन क्लिअर गोळी खाल्लेली आहे, जरा थोडंसं आता ठीक आहे. इंजेक्शन वगैरे घेतले. कुछ नहीं भाई, आज मैच खेलने आया था मुंबई में. तो मुंबई में मैच ग्राउंड पहुंच ही गया था. 1.5-2 किलोमीटर रह गया था तो मेरा थोड़ा सा कार एक्सीडेंट हो गया है. तो नॉर्मल खरोच आया इधर नाक को भी जो लगा हुआ है इधर फटा हुआ है, इधर भी मार लगा है. तो अभी बेटर है, अभी ठीक है. थोड़ा पेन क्लियर खा के इंजेक्शन टीटी का लिया है. तो अभी ठीक है. ऐसा ही प्यार बने रहे आपका दोस्तों. और आज मैं मस्त एक ब्लॉग बनाने जा रहा था. घर से निकला था तो ब्लॉग शूट किया था मैंने और एंड तक चलने वाला था ब्लॉग. लेकिन ये ऐसा एक्सीडेंट होने की वजह से मैंने ब्लॉग स्टॉप किया था. लेकिन थोड़ा कुछ मैंने शूट किया है. जो गाड़ी का भी थोड़ा सा डैमेज हुआ है आगे का, जो भी ग्राउंड का जो मेरे ब्लॉग में मैं दिखाने वाला हूँ वो आने वाला है. कल तक मैं डालने वाला हूँ. तो सपोर्ट करो और जो आपका सपोर्ट आपका प्यार ऐसा ही बरकरार रहे, मैं ऐसा ही दुआ करता हूँ. ठीक है. तो अभी बहुत पेन हो रहा है तो मैं थोड़ा रेस्ट लेता हूँ. और लाइव आने का कारण ये था कि आप सब मेरे को मैसेज करके पूछ रहे थे कि सर को क्या हुआ. तो मेरे को रहा नहीं गया तो मैं लाइव आके सबको शेयर कर रहा हूँ कि मेरा कार एक्सीडेंट हुआ है. नॉर्मल अभी ठीक हूँ. ठीक है. तो थैंक यू सो मच फिर से एक बार.